राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने मुख्यमंत्री द्वारा वक्तव्य का स्वागत किया है। उन्होंने कहा कि आयोग की रिपोर्ट पेश करने के बाद मुख्यमंत्री ने कहा कि ओबीसी का आरक्षण प्रभावित नहीं होगा, ये फैसला स्वागत योग्य है। साथ ही उन्होंने कहा कि आरक्षण सामाजिक शैक्षणिक रूप से पिछड़े वर्गों के तहत दिया जाएगा। बबनराव तायवाड़े ने मनोज जरांगे से अनशन वापस लेने की भी अपील की। राज्य मागासवर्गीय आयोगाने आज आपला अहवाल या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द केला आणि तो सुपूर्द करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रेसला संबोधित करताना जे वारंवार सांगितलं की या अहवालानुसार हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळापुढे जाईल, त्याच्यानंतर 20 आणि 21 तारखेला विशेष अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन मराठा समाजाला आरक्षण सरकार देण्याचा प्रयत्न करेल। परंतु शब्द त्यांनी तीनदा वापरला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते देऊ अशा प्रकारचं प्रेसला त्यांनी सांगितलं। आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची जी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, त्याबद्दल आज तरी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। माझं त्यांच्या आंदोलनाला एकच आव्हान आहे की जरांगे पाटील साहेब, आपल्या प्रकृतीला जपा। काय प्रकृती जर सुदृढ राहिली तर आणखी आपण समाजासाठी संघर्ष करू शकतो। आणि जरांगे पाटलांनी जी मागणी मांडली, सरकारपुढे मांडली, त्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होत आहेत। अशा प्रसंगी त्यांनी हे जे आमरण उपोषण आहे, हे आमरण उपोषण कुठेतरी थांबवायला पाहिजे।